नमस्कार, मी आशिष जाधव. जी 24 तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणामध्ये एनसीबीचा जो तपास सुरू झाला होता, ज्यामध्ये सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्यावरती एनसीबीने FIR दाखल केला होता. त्या प्रकरणामध्ये एनसीबीने रियाच्या विरोधात जे पुरावे दिले होते ते अखेर कोर्टासमोर काहीशे कमी पडले. त्यामुळेच आज रिया चक्रवर्तीला हायकोर्टानं जामीन मंजूर केलेला आहे. एवढंच नाही तर रियाचा कोणत्याही ड्रग रॅकेटमध्ये सहभाग नाही हे सुद्धा निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की जर का रियाचा कुठल्याही ड्रग रॅकेटशी संबंध नसेल आणि रियानं जर का ड्रग खरेदी केलं असेल आणि ते सुशांतसाठी खरेदी केलं असेल तर त्यामध्ये रिया आता कितपत दोषी आहे. अजूनही चौकशी एनसीबीची सुरूच आहे. एनसीबी पुढेही रिया कशी दोषी आहे हे सांगण्याचा प्रयत्न करेलही. पण सध्या तरी रिया जामिनावरती सुटते. थोड्याच वेळात म्हणजे कधीही आर्थर रोड जेलमधून रिया बाहेर पडू शकते. तिथे आपण जाणारच आहोत, पण त्याआधी चर्चा सुद्धा करणार आहोत. या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुण्यात आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आहेत. त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण आहेत. याशिवाय माजी पोलीस अधिकारी इक्बाल शेख आहेत. तसंच आपल्यासोबत स्टुडिओमध्ये जी 24 तासच्या एंटरटेनमेंट करस्पॉन्डंट जयंती आहेत. तसंच फील्डवरती भायखळा जेलमध्ये जिथे रिया कैद होती त्या जेलसमोर आमच्या फायर ब्रँड रिपोर्टर मेघा कुचिक आहे. मी सुरुवातीला मेघाकडे जातोय. मेघा, रिया नेमकी कधी जेलमधून बाहेर येईल? कारण तिला जामीन मिळालेला आहे. महिन्याभरानंतर हा जामीन मिळतो आहे. आज कोर्टामध्ये नेमकं काय झालं आणि कुठल्या बेसिसवरती हा जामीन तिला मिळाला आहे? सर, सर्वात आधी मी तुम्हाला इथला माहोल दाखवू इच्छिते. मी सध्या भायखळा कारागृहाच्या बाहेर आहे. आपण जर बघितलं तर इथे मोठ्या प्रमाणात अशी मीडियाने गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते. याचबरोबर बघ्यांची गर्दी इथं मोठ्या प्रमाणात झालेली आहे. देशातील प्रत्येक चॅनलचे जवळपास 2-2 प्रतिनिधी इथे हजर असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. अशीच गर्दी आपल्याला प्रत्येक वेळी CBIच्या चौकशीच्या वेळी दिसली, NCBच्या चौकशीच्या वेळी दिसली, EDच्या चौकशीच्या वेळी दिसली. ज्यावेळी तिला अटक झाली तेव्हाही दिसले आणि आज तब्बल 1 महिन्यानंतर अखेर तिला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. NCBनं 27A म्हणजे अंमली पदार्थांबाबत पैसा पुरवठा आणि आश्रय देणं असे कलम तिच्यावर लावले होते. मात्र ते पुरावे NCBला कोर्टामध्ये सिद्ध करता आलं नाही. कोर्टाने असं म्हटलेलं आहे की सुशांत सिंग राजपूत हा स्वतःच्या घरात राहत होता, स्वतःच्या गरजांसाठी तो खर्च करत होता. रियाला कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आणि एखाद्या व्यक्तीला अंमली पदार्थ सेवनासाठी पैसा दिला तर त्याला आपण उत्तेजित करत आहोत ड्रग्ज घेण्यासाठी, असं होत नाही असं कोर्टानं म्हटलेलं आहे. आणि कुठल्याही ड्रग्जच्या चेनची ती सक्रिय सदस्य नसल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे. ही ड्रग्जच्या सिंडिकेटमधली एक सक्रिय सदस्य असल्याचं NCBनं आरोप केला होता. तसं त्यांनी कोर्टामध्ये दाखल केलं होतं. मात्र प्रत्यक्षात ते पुरावे दाखल करू शकले नाही आणि आज अखेर तब्बल 1 महिन्यानंतर आज रिया कारागृहाबाहेर राहील. 8 सप्टेंबर रोजी NCBनं तिला ताब्यात घेतलं होतं आणि 9 सप्टेंबरला तिला न्यायालयीन कोठडी झाली होती. न्यायालयानं असंही म्हटलेलं आहे की ज्यावेळी रिमांडसाठी ती सर्वात प्रथम कोर्टासमोर आली तेव्हा NCBनं तिचा ताबा मागितला नाही. याचा अर्थ तिनं चौकशीला सहकार्य केलं होतं. याचबरोबर तिने जी काही चौकशी केली त्याबाबत स्वतः NCB समाधानी होती आणि त्याचमुळे NCBनं तिचा ताबा मागितला नाही आणि या सगळ्या मुद्द्यांवर रियाला आज जामीन मिळालेला आहे. याचबरोबर NCBनं या निर्णयाला स्टे द्यावा, आम्हाला सुप्रीम कोर्टात जायचं असं म्हटलं होतं. मात्र न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे की कडक अटी घालून तिला जामीन दिलेला आहे. त्याच्यामुळे NCBची जी मागणी होती ती फेटाळण्यात आलेली आहे. सर, मेघा, जेव्हा रिया भायखळा जेलमधनं बाहेर येईल तेव्हा आम्ही परत तुझ्यापर्यंत येऊ. मी जातोय अतुल लोंढे यांच्याकडे. अतुल लोंढे, रिया चक्रवर्तीचा बळीचा बकरा केला गेला अशा सुद्धा प्रतिक्रिया आज तिला जामीन मिळाल्यावरती येत आहेत. तिचे वकील सतीश माने शिंदे हे वारंवार हे सांगत होते की ड्रग कन्झ्युम करणे वेगळं आहे, ड्रग रॅकेटचा भाग असणं वेगळं आहे. सुशांत ड्रग घेतो आहे हे अनेकांच्या चौकशीतून पुढे आलेलं आहे. अशा वेळी केवळ सुशांतवर तिनं प्रेम केलं, ती सुशांतची गर्लफ्रेंड मैत्रीण आहे म्हणून
तिच्यावरती एनसीबीनं आधी FIR दाखल करायचा, तिला कस्टडीमध्ये घ्यायचं आणि मग चौकशी सुरू करायची, याला सुद्धा आक्षेप घेतला गेला. असं आहे आशिष की याच्यामध्ये जर आता कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारायला पाहिजे, कारण की ते मुख्यमंत्री असल्यासोबत गृहमंत्री सुद्धा होते आणि त्याच काळामध्ये सुशांत जो आहे तो ड्रग्ज घेत होता असं जे काही कहाण्या समोर येतात त्याच्यावरून एक लक्षात येतं. तर त्यावेळेस ते काय करत होते, त्यांचं डिपार्टमेंट काय करत होतं, त्यांचं नेतृत्व काय करत होतं, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. दुसरा प्रश्न देशाच्या प्रधानमंत्र्यांना विचारला पाहिजे. त्यांनी सांगितलं होतं की आम्ही नोटबंदी केल्यानंतर ड्रग्ज, त्याच्यानंतर टेरर फंडिंग, हे सगळं ड्रग्जला असलेलं फंडिंग हे सगळं तुटून पडेल, हे होणार नाही. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो जे आहे त्यांनी सप्लाय चेन का तोडली नाही, हे सगळे प्रश्न उपस्थित होतात. राहता राहिला प्रश्न भाजपचा एक गोष्ट तर इथे खूप ओपन झालेली आहे आणि ती ही आहे की आपल्या राजकारणासाठी एखाद्या गोष्टीचा वापर जर करायचा असेल तर ते कोणत्या स्तरापर्यंत ते करू शकतात. हे अगदी म्हणजे ओपन अँड शट एकदम क्लिअर झालेलं आहे. म्हणजे गुप्तेश्वर पांडे हे जे DGP होते त्या DGPच्या पदावरून अवकात काढून ते बोलत होते आणि भाजपचे प्रवक्ते असल्यासारखे बोलत होते. आता तर सिद्ध झालं. अतुल लोंढे, रिया चक्रवर्ती प्रकरण, एनसीबीची चौकशी, यावर माझा प्रश्न आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या प्लीज. मला मुंबईचे पोलीस, मुंबईच्या अस्मितेचा प्रश्न, मुंबईची जी बदनामी झाली तो आणि महाराष्ट्राची बदनामी याच्याही संबंधित आहे. रियानी जर काही गुन्हा केला असेल, अजून कोणी काही गुन्हा केला असेल तर कायद्याच्या समोर जे आहे ते आपलं मांडेल. निर्दोष असेल तर सुटेल, काही गुन्हा केला असेल तर त्यांना अरेस्ट होईल. त्याच्याशी काँग्रेसचा किंवा या महाविकास आघाडीच्या सरकारचा काही संबंध नाही आहे. आमचा संबंध एवढाच आहे की केवळ बिहारच्या निवडणुकीसाठी ज्या पद्धतीनं मुंबई पोलिसला बदनाम करण्यात आलं आणि सुप्रीम कोर्टाने, कालच आपण चर्चा केली आहे, इक्बाल शेख साहेबांनी सांगितलं पॅरा 10 आणि पॅरा 35 दोन्हीमध्ये नो रॉंग डुईंग्स आणि प्रोफेशनल तपास हे सगळ्या गोष्टी म्हटल्या असताना सुद्धा जी बदनामी केली आणि आजही कुठलं ना कुठलं गोष्ट काढून सरकारवर जे बोट ठेवण्याचा प्रयत्न आहे तो केवळ बिहारच्या निवडणुकांपर्यंत आहे. ठीक आहे अतुल लोंढे, मुद्दा कळलाय, भावना कळलाय. ठीक आहे. मी प्रेक्षकांसाठी काही बाबी स्पष्ट करू पाहतोय. हे महत्त्वाचं. एक तर अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची आत्महत्या आहे की हत्या आहे हा निष्कर्ष अजूनपर्यंत निघालेला नाहीये. एम्सचा अहवाल जो आलाय, जो अहवाल सांगतोय, त्या अहवाल बनवणारे जे डॉक्टर सुधीर गुप्ता आहेत त्यांच्याशी काही पत्रकार बोलले आहेत. त्यांनीही दावा केलेला आहे की सुशांत सिंग राजपूतनं आत्महत्या केली असेच पुरावे मिळत आहेत, त्याची हत्या झाली आहे असे पुरावे हे मिळत नाही आहेत. पण तो जो अहवाल आहे तो पब्लिक डोमेनमध्ये आलेला नाही, म्हणजे जाहीर झालेला नाही. तो CBI कडे गेलेला आहे. आज टाइम्स ऑफ इंडियाला बातमी आहे की CBI कडे जो अहवाल एम्सचा आलेला आहे त्याच्याशी मिळतं जुळतंच फाइंडिंग CBIचं सुद्धा आहे. म्हणजे काय तर सुशांतनं आत्महत्याच केली आहे या निष्कर्षाप्रत CBI येऊ शकतं आणि तसंच फाइंडिंग हे एम्समधून CBI पर्यंत आले आणि CBIलाही तसं वाटतं अशी बातमी आहे. मी आता जी चर्चा करतोय ती NCBच्या चौकशीची करतोय. म्हणजे काय झालं की CBI कडे प्रकरण वर्ग होता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ईडीच्या चौकशीची मागणी केली आणि मग ईडीची चौकशी पण लागली. ईडीचा FIR सुद्धा पहिल्यांदा ईडीचा FIR आला. त्यानंतर ईडीनंच एक व्हॉट्सअप चॅट रियाचा NCB कडे दिला, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडे, आणि मग NCBची ड्रग्सची चौकशी सुरू झाली. ती ही चौकशी आहे ज्यामध्ये NCBनं सुद्धा ईडी बरोबरच CBI बरोबरच रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्या विरोधात FIR दाखल केला. चौकशी सुरू झाली. आज रियाला जामीन मिळतो आहे. आपल्या सोबत केशव उपाध्याय आहेत, भाजपचे प्रवक्ते आहेत. केशव उपाध्याय, हे मी यासाठी सांगितलं की यामध्ये नाहक प्रवक्त्यांचा बोलताना वेळ जाऊ नये आणि उगीच तू मैं होऊ नये, त्याऐवजी मीच पार्श्वभूमी मांडली. माझा प्रश्न सरळ आणि थेट आहे. प्रश्न असा आहे की सुशांत सिंग राजपूत याची आत्महत्या आहे की हत्या आहे याचा तपास मुंबई पोलीस करत होते. तिथे ड्रग्सचा अँगल हा नंतर मुंबई पोलिसांनी सुद्धा आणला असता. ADRची चौकशी सुरू होती. अशा वेळी CBI कडे प्रकरण गेलं आणि NCB पण आलं. आता ड्रग कनेक्शन मोठं झालेलं आहे ज्याचा सुशांतशी काही घेणं देणं नाही. म्हणजे 19 लोकांना अटक झाली होती, पण त्या 19 लोकांमुळे सुशांतने आत्महत्या केली. त्या 19 जणांनी सुशांतला आत्महत्या करायला लावली. जर का सुशांतची हत्या झाली असेल तर हे 19 जण जे NCBनं ताब्यात घेतले हे दोषी आहेत असंही म्हणता येत नाहीये. उलट आज जामीन देताना
कोर्टासमोर एनसीबीला पुरावे सादर करता आले नाहीत रियाच्या विरोधात. याचा अर्थ रियाचा कुठं ना कुठं बळीचा बकरा होतोय ही जी चर्चा होते तो दावा आता पुढे लोक करतील की तिचा बळीचा बकरा केला गेला आणि होतोय. ममता बॅनर्जी सुद्धा बंगालच्या त्यांची अस्मिता जागी होईल. त्या म्हणतील की आमच्या बंगाली मुलीला विनाकारण टार्गेट केलं गेलं. केशव उपाध्ये. आशिष जाधव, मी तुमचं पहिल्यांदा एक अभिनंदन करतो. ते अभिनंदन यासाठी की मला माहीत नव्हतं की रोज कोर्टाकडनं अनेक लोकांना बेल मिळत असतात, पण त्या सगळ्या बेल मिळणाऱ्यांच्या व्यथा तुम्ही इतक्या पोटतिडकीने मांडता हे मला माहिती नव्हतं. आज तुम्ही ते करता त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. एक नवीन पॉईंट आपण पाडता आहात. प्रत्येक बेल मिळालेली व्यक्ती ही गुन्हेगार असते असं काय समजताय? जाधव, माझं पूर्ण होऊ द्या. हेच लॉजिक जर का राजकारण्यांना लावलं तर कुठला ना कुठला राजकारणी हा कधी ना कधीतरी कुठल्या ना कुठल्या तरी प्रकरणामध्ये जामिनावर आहेच की. मी कोर्टाचं कोण सुटलंय सांगा. अहो, कोर्टात मी लॉजिक वाचून दाखवतोय तुम्हाला. मी असं आहे की तुम्ही असं म्हणाल की ही केस सेलिब्रिटीची आहे, ही केस मोठी आहे. आता कोर्टाचं आजचं ऑब्झर्वेशन आहे, नो सेलिब्रिटी or role model enjoy any special privilege before the court of law. एक्झॅक्टली, आम्ही तेच म्हणतोय. नो बडी अबाउट द लॉ एन्जॉय करता येणार नाही असं हायकोर्टाचं ऑब्झर्वेशन आजचं आहे. माझं पूर्ण उद्या अशी जर तुम्हाला पूर्ण करू देणार असेल तर तुम्ही चर्चा करा. मग आता हे जे स्पेशल प्रिव्हिलेज कोर्टात सादर करता येत नाही व्हायचं त्याच्याबद्दलचं कौतुक, ते स्पेशल प्रिव्हिलेज आपण त्यांना देतात त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन केलं. दुसरा त्यातला मुद्दा, मगाशी तुम्ही कसं जाणीवपूर्वक नाव विसरता, म्हणजे तुम्ही विसरत असाल, तुम्ही मुद्दाम करता असं माझा दावा नाहीये. ऑलरेडी काँग्रेसच्या नेत्यांनी पश्चिम बंगालच्या त्या रियाची बाजू घेऊन बोलायला सुरुवात केली, पण ते नाव तुम्ही कदाचित तुमच्या व्यस्त स्वभावामुळे विसरला असाल. म्हणजे मी तुमच्या आरोप नाही करणार, हेतुआरोप नाही करणार तुम्ही मुद्दाम करता म्हणून, पण त्यामुळे अधीर रंजन चौधरींनी मागणी केली. अहो, तुम्ही लोकसभेमध्ये एक तर विरोधी पक्ष नेतेपद देत नाही, बरोबर, ते काँग्रेसचे लोकसभेतले नेते आहेत. विरोधी पक्ष नेते असते तर मी त्यांचा उल्लेख केला असता. मी मुख्यमंत्री पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी म्हणालो. तुम्ही अधीर रंजन चौधरींना लोकसभेचं विरोधी पक्ष नेतेपद द्या, मी त्यांचं नाव घेतो, पण तुम्हाला विरोधी पक्ष नेतेपद पण द्यायचं नाहीये. ममता बॅनर्जीचं उल्लेख कसं नाव घेणार त्यांचं? कोण आहेत अधीर रंजन चौधरी? तर काँग्रेसचे एक नेते आहेत. तेच सांगतोय, ते जर का लोकसभेचे विरोधी पक्ष नेते असते तर मी त्यांचं नाव घेतलं असतं, पण तुम्हाला त्यांना विरोधी पक्ष नेते पण द्यायचं नाहीये. अहो, तुम्ही कामामुळे नाही करत असं आहे ना. बरं, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. त्यामुळे मी तुम्हाला ते सांगतोय की शांत राहा आशिषजी. मला हेच सांगायचं आहे, अमुक एका व्यक्तीचं नाव तुम्ही विसरला तर का विसरलो? अधीर रंजन चौधरी माझ्या लेखी गौण आहेत. तुम्ही त्यांना विरोधी पक्ष नेतेपद द्या लोकसभेचं, मी नाव घेतो. असं कसं गौण आहे? अहो, ते मागणी करणार म्हणजे आता माझं पूर्ण करू द्या. असं आहे की आशिष जाधव असा सोयीस्कर गौण असणं हे असणं बरोबर नाही. अतुल लोंढे तुमच्या नेत्यांची दखल घ्यायला तयार नाहीत आशिष जाधव, तुम्ही लक्षात घ्या. नाही, मी माझ्या पद्धतीनं माझ्या वतीनं स्पष्टीकरण दिलंय. भाजपचे मुख्य प्रवक्ते म्हणाले, मी म्हणालो नाही काहीच. त्याच्यामुळे ऐकून घ्या. आता मला पूर्ण आशिष जाधव, मला पूर्ण मला एक वाक्य, उद्या माझ्या नावावरती काही जाईल म्हणून मी स्पष्टीकरण दिलं. असं काय करताय? प्रेम आहे, भारतीय जनता पार्टी प्रेम आहे, त्यामुळे बरं तुमचं झालं स्पष्टीकरण, मला बोलू द्या. मुळात असं आहे की या सगळ्या विषयामध्ये देशाचा कायदा आहे. या देशात कायद्याप्रमाणे चालतो आपण सगळे, आणि या देशामध्ये ज्या ज्या व्यक्तीला कुठल्या संशयित कुठल्या गुन्ह्याखाली जर अटक होत असेल तर त्या अटक होणाऱ्या व्यक्तीला जामीन मिळण्याचा अधिकार आहे, हे कायद्याप्रमाणे. आणि जर त्याप्रमाणे कायद्याप्रमाणे जर हायकोर्टाने जर जामीन दिला असेल तर त्यात त्याच्यावरनं आज तुम्हाला काय एनसीबीची दोषी सिद्ध करेलच. अहो, तो अजून दोषी निर्दोष सिद्ध करायची गोष्ट वेगळी आहे, पण त्याच्या आजच सगळ्यांनी जसं की निर्दोष सुटले. केशव उपाध्ये, हायकोर्टानं एक निरीक्षण नोंदवलंय जे रेकॉर्डवर आलेलं आहे की रिया चक्रवर्ती ड्रग्ज डीलर चेनचा भाग नाही. ती स्वतः ड्रग कन्झ्युम करत नाही. तिनं जर का ड्रग घेतलं असेल तर तिचा बॉयफ्रेंड अभिनेता सुशांत सिंग राजपूत साठी घेतलंय, त्याच्या पैशातून तिने घेतलं असेल आणि ती फक्त माध्यम असेल तर तिचा तसा दोष होतो का? असे प्रश्न विचारले आहेत. मग बरोबर ना, प्रश्न काम कोर्टाचं आहे ना. ते कोर्टाला अधिकार आहे प्रश्न विचारायचा, आणि कोर्ट प्रश्न विचारेल आणि एनसीबी त्या प्रश्नाची उत्तरं देईल. एनसीबीने त्या ज्या गोष्टी करायच्या त्या करेल तपास. या सगळ्या भूमिकेमध्ये जर रिया काय नाव ती आहे ती रिया चक्रवर्ती, तर ती निर्दोष सुटेल. त्याच्यामध्ये ती
रिया चक्रवर्ती जे काय असेल ते मला जे काय असेल ते माझा कसं अभ्यास काय? इंडस्ट्रीचा रिया नाहीये. चक्रवर्ती. आमच्या अतुल लोणीचा अभ्यास खूप आहे इंडस्ट्रीचा. असं काय माझा करताय? रिया इंडस्ट्रीचा चक्रवर्ती. अभ्यास नाही, मी साधा कार्यकर्ता आहे. त्यामुळे नाही, समस्त आशिष देशाला जाधव, नावं तुमचा पाठ अभ्यास झाली. चांगला आहे, मला माहिती आहे फिल्म इंडस्ट्रीचा. माझा नाहीये, मला सांभाळून घ्या. हा. त्यामुळे मला सांभाळून घ्या तेवढं तुम्ही. रिया छोटा चक्रवर्ती, कार्यकर्ता. रिया चक्रवर्ती. त्यामुळे मुळामध्ये त्या रिया जर निर्दोष त्या प्रकरणामध्ये असेल, रिया कंगना चक्रवर्ती माहितीये का जर विचारा, निर्दोष त्या कंगना? प्रकरणामध्ये असेल, नाही, तर कंगना ती राणावत सुतारी माहिती आहे त्यामुळे त्यांना. आमचं काही आता तुम्ही प्लीज आम्हाला- विद्याताई आम्हाला काहीच तुम्ही कंगना लक्षात राणावतचा नाहीये. विषय काढू नका. त्यामुळे ते त्यांना मुद्दा कंगना असा राणावत आहे. पूर्ण माहिती आहे. थांबा. हा पुढे. नाही आता माझं पूर्ण उद्या ताई तुमचा अभ्यास सांगा. नाही, त्या तुम्हाला कंगना रनौतचं आडनाव माहिती आहे का विचारताय? महाराष्ट्र सरकार मला 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 आता आशिष जाधव मला सलग ना तुम्ही बोलू देत ना आमच्या ताई बोलू देत, कशावर किती अन्याय भारतीय पडचे प्रवक्त्यावर. विषय मी फक्त एवढंच सांगतोय, कंगना राणावत वरनं आठवलंय मराठीमध्ये कंगनाचं आडनाव लिहिण्यावरून सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं लिहिलं जातं बरं का. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतोय. कोणी राणावत म्हणतंय, कोणी राणावत म्हणतंय, कोणी राणावत म्हणतंय. तुमचा अधिकार माहितीसाठी हो, काय माहितीसाठी. बोला बोला. त्याच्याशी तुम्ही त्याचं आडनाव लिहावं नाही लिहावं हा तुमचा अधिकार आहे. मला काय देणे घेणे त्याशी काय असतं, नाव आणि आडनाव व्यक्ती स्पेसिफिक होते, पर्टिक्युलर होते. पत्रकाराचा कंगना नावाच्या कितीतरी अधिकार नाही स्त्रिया असतील, त्या प्रत्येकाला कशाला आपण दोष द्यायचा? नाव लिहावं आशिष जाधव लिहावं की न लिहावा, आशिष जाधवाचा अधिकार आहे. आपल्याला तशी काय देणं नाही ना, मी जाधव म्हटलं तर मला काही मिनिंग मुद्दा मिळतं. या ठिकाणी इतकाच आहे की आशिष म्हटलं तर मग असे असंख्य आशिष आहेत. नाही ते तुम्ही ठरवा ना, मला काही आक्षेप नाहीये. तुम्ही आशिष स्वतःला म्हणायचं का आशिष जाधव म्हणायचं? आशिष जाधवांचा अधिकार आहे. बरं ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आपण एकमेकांप्रती ममत्व भाव दाखवूया. आशिष जाधव म्हणाला की मी आशिष जाधव पाटील आहे, मला आक्षेप नाहीये काही त्याच्यामध्ये म्हणण्यामध्ये. हा तर मुळात विषय असा आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे, हे प्रकरण आलो कुठून? ज्यावेळी सुप्रीम कोर्टाचं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. सुप्रीम कोर्टात ज्या गोष्टी घडल्या आणि सुप्रीम कोर्टाने हे त्यावेळी सीबीआयला सुप्रीम कोर्टाने सीबीआय हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने आली, कुठल्याही अन्य कुठल्या भानगडीतनं किंवा कुठल्या प्रोसेसमधून आली नाही. सुप्रीम कोर्टाने स्वच्छपणे सांगितलं की हा तपास गेला पाहिजे. आणि जसं जसं या गोष्टी जायला लागल्या, ज्या गोष्टी आज उघडकीस येत आहेत, खरं म्हणजे त्या गोष्टी त्या जे 40-45 दिवस पोलीस तपास करत होते, मग ते ड्रग चॅट होते, बाकी सगळ्या गोष्टी होत्या, ह्या त्यावेळी का नव्हत्या उघडकीस आल्या असा लोकांच्या मनातला प्रश्न आहे. त्यामुळे त्या गोष्टी जर त्यावेळी सोडवता आल्या असत्या तर कदाचित ज्या पद्धतीचं नाटक झालं, ज्या पद्धतीने सीबीआयच्या अधिकाऱ्याला मुंबईत क्वारंटाईन करण्यात आलं, ज्या पद्धतीने एका महिलेचं घर पाडण्यात आलं, त्यातनं लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले की याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे, ह्याच्यात काहीतरी शंका आहे. दुसरं आमचे मित्र मगाशी अतुल लोंढे सांगत होते, काय म्हणाले अशा काय एवढे मोठे SMS केला, महाराष्ट्राला बदनाम. महाराष्ट्राला बदनाम तेव्हा होतं, आज महाराष्ट्रामध्ये आज आमच्या इथे विद्याताई बसल्यात, त्या सरकार निषेध करणार नाहीत. पारधी समाजातल्या एका महिलेवरती बलात्कार केला गेला, आरोपी अजून फरार आहेत, त्याच्याबद्दल विद्याताई आमच्या एक शब्द बोलणार नाहीत, कारण राष्ट्रवादीचे गृहमंत्री आहेत तिथे बसलेले आहेत, त्यांच्या अपयशाबद्दल त्या बोलणार नाहीत. महाराष्ट्राचं जर बदनामी होत असते ना, तर ती ही बदनामी इथे आहे की महाराष्ट्रामध्ये एका सर्वसामान्य अतिसामान्य महिलेवरती बलात्कार होतो, अत्याचार होतो आणि ती गायब आरोपी फरार आहेत. तो महाराष्ट्राची बदनामी आहे. कोविड सेंटरमध्ये महिलांवरती अत्याचार होतात, ही महाराष्ट्राची बदनामी आहे. त्या म्हणजे रियाच्या बाबतीत जे काही झालं त्यात महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची, महाराष्ट्र पोलिसांची बदनामी नाहीये. आशिष जाधव शेवटचे 10 सेकंद, आशिष जाधव शेवटचे 10 सेकंद मला बोलू दे, मी थांबतो. मी सुद्धा दुसरं असं की हे शरद पवार सांगत होते, म्हणजे शरद पवारांचं बघा डबल भूमिका कशी असते. भीमा कोरेगाव प्रकरणी शरद पवारांचं वक्तव्य होतं महाराष्ट्र पोलीस तपासावर विश्वास नाही, म्हणजे त्यावेळी चालतं ते शरद पवार म्हणतात ते योग्य असतं. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमचे काँग्रेसचे प्रवक्ते सहमती त्याला दाखवतील, पण त्यावेळी मात्र म्हटलं कुणी काही अरे असं कसं. महाराष्ट्राच्या पोलिसांचा पूर्ण विश्वास आहे, पूर्ण सक्षम आहे, पण महाराष्ट्राच्या पोलिसांवरती या सामान्य जनतेला असं वाटत होतं की राजकीय दबाव आहे का, कारण VIP पास गुन्हेगाराला या ठिकाणी दिले जातात. हे महाराष्ट्रात आपण बघितलं, वाधवांना कसा VIP पास मिळाला अगदी लॉकडाऊन मध्ये. त्यामुळे ज्या पद्धतीचा कारभार या महाराष्ट्रात चालू आहे, महिला आज कोविड सेंटरमध्ये सुरक्षित नाहीत, सर्वसामान्य सुरक्षित नाहीत, त्याच्यामुळे महाराष्ट्र पोलिसांवर दबाव आहे का असं लोकांना वाटलं तर गैर काय. ठीक आहे. आणि रिया चक्रवर्तीचं काय? केशव उपाध्याय मी तो तेच सांगतो, रिया चक्रवर्ती निर्दोष असेल तर आम्हाला त्या रिया चक्रवर्ती नाही ना, आज NCBच्या पुरावे टिकले नाहीत, केशव उपाध्याय तिला जामीन मिळाला, तो अधिकार नाही. NCBचे पुरावे टिकले नाहीत कोर्टात, जामीन मिळाला तिला. थोडा आपला कन्फ्युजन दूर करा.
बेल मिळणं आणि निर्दोष सुटणं हे दोन फरक आहेत. हे जर तुम्हाला म्हणजे तुम्हाला आज आनंद आता 30 दिवस तिला जामीन मिळाला नाही, आत्ताच कसा जामीन मिळाला? पण बेल मिळणं आणि निर्दोष म्हणजे 30 दिवस एनसीबीला तपास पुढे नेता आला नाही. त्यामुळे आज या दोन गोष्टी लक्षात घ्या. अजून कोर्टात केस पूर्ण चालायची आहे. आज सुटलं, आज ते कोर्टात बेल मिळाला ह्याचा अर्थ ते निर्दोष सुटले असा नाहीये. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय? एनसीबी असेल, ईडी असेल, सीबीआय असेल, तपास सुरू आहे आणि तो सुरू राहणार. पण मुंबई पोलिसांचा तपास कुठवर आलाय? एक्झॅक्टली 1.5 महिना झालाय, 2 महिने झाले, काय करताय मुंबई पोलीस? हे कसं विचारलं गेलं? बरोबर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला FIR सादर करता आला नाही, त्याच्यामध्ये व्हॉट्सअपचे चॅट जे ड्रग्सचे आले ते चौकशा करता आल्या नाहीत. आज ज्या पद्धत आणि मुळात आम्हाला तर म्हणणंच नाही त्यामध्ये काही. आमची पहिल्या दिवशी भूमिका ही होती, सुशांत सिंगला न्याय मिळाला पाहिजे, इतकी बेसिक भूमिका आमची होती. या सगळ्या प्रकारामध्ये सुप्रीम कोर्टात आता सुशांत सिंगला न्याय मिळतोय, सुशांत सिंग ड्रग्ज घेत होता असं आता सर्वांच्या जबानीतून स्पष्ट आलेलं आहे. आज कोर्टात सुद्धा त्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे की सुशांत सिंग ड्रग घेत होता आणि बाकीचे सर्व त्याला ड्रग्ज पुरवत होते. मग आता दोषी कोण असा प्रश्न निर्माण झालाय. एक दिवंगत अभिनेत्याच्या बाबतीत हे सगळं चाललेलं आहे. त्याला न्याय मिळतो आहे की त्याच्यामुळे सगळं रामायण घडलं हे पुढे येतंय. हा सुद्धा आता संशोधनाचा भाग झालाय. मी एक ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर मी इक्बाल शेख जे माजी पोलीस अधिकारी आहेत, अख्खी हयात त्यांची ही मुंबई पोलिसांमध्ये गेलेली आहे, मुंबईत गेलेली आहे, ACP म्हणून ते रिटायर्ड झालेले आहेत. मी त्यांच्याकडे जाणार आहे आणि मी त्यांना एकच प्रश्न विचारणार आहे की जर का सुशांत सिंग राजपूत याचं निधन ज्या दिवशी झालं आणि त्यानंतर मग पोलिसांनी तपास सुरू केला असेल तर कोणते कोणते टप्पे आहेत? म्हणजे पोलिसांनी आधी हे बघायचं का की याची आत्महत्या आहे का, नसेल तर मग हत्या आहे का, त्यामध्ये ड्रग्ज आहे का, त्यामध्ये ईडी आहे का, त्यामध्ये नेपोटिझम आहे का, त्यामध्ये आणखीन काही लागेबांधे आहेत का, हे सगळं कोणत्या कोणत्या स्टेजला बघायचं आहे आणि हे सगळं काही एका महिन्यात बघायचं आहे, 2 महिन्यात बघायचं आहे, हे मी त्यांना विचारणार आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातो इक्बाल शेख यांच्याकडे. माजी पोलीस अधिकारी आहेत, म्हणजेच मुंबईमध्ये ACP म्हणून ते रिटायर्ड झालेले आहेत. जवळून सगळं जग त्यांनी क्राईमचं म्हणजे गुन्हेगार जगत बघितलेलं आहे. इक्बाल शेख, मला एकच प्रश्न विचारायचा आहे जो प्रेक्षकांच्या वतीनं विचारायचा आहे. जेव्हा हे मुंबई पोलिसांना कळलं की एक प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूत यानं आत्महत्या केली किंवा त्याचं निधन झालं, तर मग तपास कसा पुढे सरकतो? म्हणजे नेमकं काय असतं? आशिषजी, 14 जूनला सुशांत सिंग राजपूत यांचा मृत्यू झाला. पोलिसांना कळल्यानंतर पोलिसांनी आले पंचनामा करून बॉडी घेतली, सीन ऑफ ऑफेन्स बघितला, इन्क्वेस्ट पंचनामा केला. परंतु त्यावेळेला इन्क्वेस्ट पंचनामाला किंवा सीन ऑफ ऑफेन्स जे आहे त्या इन्सिडेंटच्या जागेवरती कसल्याही प्रकारचे ड्रग्ज पोलिसांना सापडले नाही. ॲट द सेम टाईम पोलिसांना सुसायडल नोट जे आहे काय मिळाली नाही. म्हणून ह्या माणसांनीचा जे मृत्यू झालेला आहे कशामुळे ते 2 दिवसात अगदी कळून चुकला की प्रोव्हिजनल कॉज ऑफ डेथ पोस्टमॉर्टम नंतर कूपर हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टम झाल्यानंतर कॉज ऑफ डेथ जे दिली मृत्यूचा कारण तो ॲस्फिक्सिया ड्यू टू हँगिंग हे दिल्यानंतर आता हा मर्डरचा अँगल इथे कमी होऊन जातं. आता त्याच वेळेला हे सगळं होत असताना एक इनसायडर आउटसायडर सुशांत सिंग राजपूत हा त्याच्याकडून पिक्चर्स काढून घेण्यात आले, नेपोटिझमचा भाग आला, इनसायडर आउटसायडरचा भाग आला. तर त्या मानाने ते जे 307 त्या लोकांवरती हे करावा, त्यांच्या त्या प्रेशरमुळे, त्यांच्या त्या ह्या बिहेवियरमुळे तो डिप्रेस झाला वगैरे असं झाला. आणि ह्या अँगलने पोलिसांचा तपास सुरू करत होतो. पण 306ला कसं आहे की डायरेक्ट ॲक्ट पाहिजे, सगळ्यात मोठी गोष्ट जी आहे, आणि जे ॲक्टमुळे त्याच्यावरती परिणाम होतो. आता बाकीचे जे म्हणणं होतं रिया चक्रवर्तीचा वगैरे जे आहे, रिया चक्रवर्ती सुशांत सिंग राजपूतला 6 दिवस अगोदर सोडून गेली होती. 8 जूनला ती गेली होती आणि 14 जूनला सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू झाला. पोलिसांनी हे सगळे अँगल जे आहे 306च्या दृष्टीने काय होतात का म्हणून जवळजवळ 50-55 लोकांना फिल्म इंडस्ट्रीशी जे कनेक्टेड आहे, त्यात कंगना रनावतने जे आणखी जे आहे त्यांनी पण हे केलं की हे सगळं जे झालेलं आहे
ह्या लोकांच्या इन्सायडर आउटसायडर थेरी आहे, रिजनलिझम म्हणा, नेपोटिझम म्हणा, हे झालं. त्यानंतर अनेक जे आहे बिहारचे कलाकार जे आहे ह्याच्याबद्दल सांगायला लागले की बाबा आमच्याबरोबर जे स्टेप मदरली ट्रीटमेंट इकडे होते, नेपोटिझमचा मोठा भाग आहे, इन्सायडर आउटसायडर मोठा ॲक्टर होणार होता, हे होता. ह्या गोंधळामुळे ह्या प्रकरणात पोलीस सगळे तपास करत होती. परंतु मी आपल्याला एक सांगू इच्छितो की हे जे व्हॉट्सअप चॅट्स जे आहे ईडीकडे मग तपास गेला आणि ईडीने ते व्हॉट्सअप चॅट जे आहे NCBला पाठवले. हे आपल्याला मी सांगू इच्छितो की जे व्हॉट्सअप चॅट्स वगैरे जे आहे ते आपल्या हातात नाही आहे. हे सगळं ह्याचं जे प्रकरण आहे गुगल वगैरे जे अशा एजन्सीज आहेत त्यांच्याकडे असतं आणि त्यांच्याकडून घ्यायला ते सगळे व्हॉट्सअप चॅट जे डिलीट झालेले असतात त्यांना रिट्रीव्ह करून घ्यायला लवकर होत नाही आहे. त्याला काही महिने लागतात. असं आहे की काही आम्ही पाहिलेलं आहे सायबर क्राईममध्ये की मोठ्या मंत्र्यांच्या तक्रारीवरती सुद्धा जे आहे त्यांचा जे रिट्रिव्हल जे आहे प्रोसिजर आहे त्याला कधी 4-4, 6-6 महिने लागतात. ह्याच्यामुळे उशीर झाला. आणि बाकीचा पोलिसांचा तपास अगदी योग्य तऱ्हेने होता. ह्याच्यात ड्रगचा ठीक आहे. इक्बाल शेख, मी तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवतोय. बहुतेक रिया भायखळा जेलमधनं बाहेर पडली आहे, तिची गाडी बाहेर पडली आहे. मी थेट जातोय मेघा कुचिकीच्याकडे. मेघा, नेमकं काय चाललंय मेघा? सर, तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता. आत्ताच अगदी काही मिनिटांपूर्वी 2 मिनिटांपूर्वी रियाची गाडी आहे ती भायखळा जेलमधनं बाहेर पडली आणि आता ती तिच्या घराच्या दिशेनं ती रवाना झालेली आहे. मोठा पोलिसांचा बंदोबस्त इथे आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक झालेलं देखील आपल्याला इथे पाहायला मिळते. जवळपास 1 तासापूर्वी तिचे वकील सतीश पारे शिंदे आणि त्यांच्या असिस्टंटबरोबर इथे आले. निकालाची कॉपी घेऊन त्यानंतर जी काही प्रक्रिया असेल ती पूर्ण केली गेली आणि त्यानंतर लगेचच रियाची खासगी गाडी इथे आली आणि अगदी 2 मिनिटापूर्वी रिया आपल्या खासगी गाडीतनं बाहेर पडलेली आहे आणि आता ती आपल्या जुहू इथल्या घरी जाण्यासाठी रवाना झालेली आहे. इथे प्रचंड ट्रॅफिक झालेलं आहे. मीडियाची इथे गर्दी आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. बघ्यांची गर्दी देखील इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. आता सध्या माझ्या पाठीमागे गर्दी खूप कमी झालेली आहे कारण रियाची गाडी निघून आता डाव्या बाजूने पुढे गेलेली आहे. त्यामुळे या संपूर्ण रस्त्यावर एक वेगळं ट्रॅफिक झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. अखेर 1 महिन्यानंतर रिया कारागृहाच्या बाहेर पडलेली आहे. सर, अगदी बरोबर आहे. आणि रियाचं जे कारागृह आहे भायखळा कारागृह, आमचा जो स्टुडिओ आहे जिथं मी बसलेलो आहे तिथून फार तर अर्धा किलोमीटर अंतरावरती, म्हणजे पायी सुद्धा जाऊन तिकडे आर्थर रोड जेल आणि त्याच्या पुढे भायखळा जेल, तिकडे रिया आता तिची गाडी तिकडनं निघालेली आहे आणि रियाच्या घरी रिया कदाचित जाईल. तिला 28 दिवसांनंतर जामीन मंजूर झालेला आहे. 4 तासानंतर म्हणजे प्रक्रिया पूर्ण करून तिची तुरुंगातून घरी रवानगी, त्या अर्थानं म्हणजे तिला जामीन मंजूर झाल्यामुळं तात्पुरता ती गेलेली आहे. हां, इक्बाल शेख, तुम्ही सांगत होतात. हां, तर हे जे पोलिसांचा तपास आहे 306च्या अँगलने की ह्याच्यात काही फेव्हरिटिझम, नेपोटिझम, इनसाइड आउटसाइडर थेरी ह्याच्यात काही आहे का हे पोलीस शोधत होते. परंतु ह्याच्यात इन द मीन व्हाईल सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांनी तिकडे बिहारला तक्रार केली आणि ती तक्रार बेसिकली ते 15 कोटीच्या वरती होती. तिथून ईडीने त्याची दखल घेतली आणि ईडीने दखल घेतल्यानंतर पुढे काय झालं आपल्याला कळलेलं आहे. ह्याच्यात काही निघालेलं नाही आहे. आणि जेव्हा जर ड्रगची जर आपले ते काही जरी तिथे मिळाला असता तर नक्कीच मुंबई पोलिसांनी त्याचा छडा लावला असता. आपल्याला मी सांगू इच्छितो की या पॅन्डेमिकच्या वर्षीसुद्धा मुंबई पोलिसांनी NDPS खाली जवळजवळ 2,500 केसेस केलेले आहेत. 2019मध्ये 12,500 केसेस केलेले. 2018मध्ये 10,000 केसेस मुंबई पोलिसांनी हे नार्कोटिक्सच्या कन्झम्पशन आणि पोझेशनचे केलेले आहे. नक्कीच ह्या अँगलवरती तपास झाला असता. परंतु हे आपण बघितलं NCB जे तपास करते एवढ्या तपासात त्यांना फक्त अनुज केशवानी सोडलं तरी काय मोठा काही लिंक लागलेला नाहीये. ऑन द कॉन्ट्ररी NCBचे बिचारे 15-20 ऑफिसर्सना करोनाग्रस्त झालेले आहेत. आणि ह्या सगळ्या आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी NCB काही दिल्लीवरनं वगैरे किंवा बाहेरनं आलेलं नाहीये. मुंबईमध्ये सुद्धा NCBचे ऑफिसेस आहेत. म्हणजे NCB मुंबईत राहूनच कार्य करते. बरोबर ना? बरोबर. तरी त्यांना एक्झॅक्टली. आणि एवढं सगळं झाल्यानंतर आता शेवटी मान्य मुंबई न्यायालयाने जे आहे हायकोर्टाने हे निकाल दिला की
त्याच्याकडून काही रिकव्हरी झालेली नाही आहे रियाच्याकडून, त्याच्याकडून फायनान्सिंग काय असं दिसत नाही आहे, त्याच्याकडून हार्बरिंग काय दिसत नाही आहे. आता फक्त जे 67 खाली जे ते स्टेटमेंट ॲडमिसिबल म्हणून NDPS NCBच्या अधिकाऱ्यांनी घेतलं होतं ते पण रियाने जे आहे रिट्रॅक्ट केलेलं आहे. तर इवन मला असं वाटतं की तिच्या विरुद्ध चार्जशीट टाकण्या एवढा पण पुरावा नाही आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आपण पुढे बघूया कारण तपास सुरू आहे. मी जातोय विद्याताई चव्हाण यांच्याकडे. विद्याताई चव्हाण, जर का सुशांत सिंग हा सामान्य व्यक्ती असता, हाय प्रोफाईल अभिनेता नसता, तो परप्रांतीय अभिनेता नसता आणि सोशल मीडियाचा हस्तक्षेप नसता किंवा सोशल मीडियावरती जो काहूर माजला तो व्यवस्थितच नसता, तर इतकी राळ इतका धुराळा उडाला असता? आणि बिहारच्या निवडणुका नसत्या हे राहिलं तुमचं मत. अच्छा, मला काय वाटलं तुमचा आवाज मध्येच सुरू झाला की काय, आणि बिहारच्या निवडणुका नसत्या. ओके, हा पुढे. नाही नाही, असं ऍड करा. हा केलं केलं बिहारच्या केलं. मी आज सर्वांचं ऐकणार एवढी आहे. राळ उठवली नसती. सुशांत सिंग हा बिहारचा होता आणि बिहारमध्ये आता भाजपला जास्तीत जास्त सीट्स जिंकायच्या आहेत म्हणून बिहारच्या भोळ्या बाबड्या जनतेला फसवण्यासाठी की मुंबईमध्ये हा होता, याला पोलिसांनी व्यवस्थित वागणूक दिली नाही किंवा याच्यावर अन्याय केला असं दाखवून बिहारला जे त्यांनी निवडणुकांमध्ये स्टिकर वापरलेले आहेत, मास्क वापरलेले आहेत आणि आम्ही सुशांतला न्याय मिळवून देऊ असं जे म्हटलेलं आहे, पण त्याचं काय झालं, निवडणुकांच्या पूर्वीच त्याचा सगळा हे झाला, म्हणजे त्यांचा पोलखोल झाली सगळी. आणि ती कोणी केली तर एम्सनेच सांगितलं की ही म्हणजे जी मुंबई पोलिसांनी चौकशी केली होती तोच निर्णय बरोबर होता असं आता सीबीआय पण सांगेल. म्हणजे आता सीबीआय जर पोपट नसेल तर पोपट आहेच आपण म्हणतो सगळेजण, सुप्रीम कोर्टाने पण म्हटलं ते युपीएच्या काळात पोपट होता, आता पोपटाचा काही वेगळा झालाय का? भाजपची जी आता पोपटाचं जे निरीक्षण आहे ते युपीएच्या काळातलं आहे, त्यामुळे ते काही वेगळं सांगायला नको. नाही आता तर तुम्हालाही वाटतंय पोपट आहे. आता तर तुम्ही युपी मध्ये काय बघितलं ते बघितलंय. हातसरला काय झालं निश्चितच. तर मला नाही युपीए मनमोहन सिंग सरकारच्या काळात नेहमी म्हणजे भाजपचा हो युपीए मला कळलं, युपीएच्या काळात म्हटलं होतं, पण आता तर त्यांनी तर अगदीच पाळीव प्राणी करून टाकलाय. अच्छा, पोपटाचा पाळीव प्राणी झालाय. अच्छा, तर मला एक सांगायचंय की भाजपच तर भाजपचे जे प्रवक्ते येतात ते कुठल्याही पण पाळीव प्राण्याला पिंजऱ्यात ठेवावंच लागतं असं नाहीये. नाव घेतल्याशिवाय तो घरातही राहू शकतो, चर्चा पूर्ण होत नाही. तो मोकळाही राहू शकतो. अहो ठेवायला लागतं, मग घरातही राहतो ना त्या, पण त्याला ठेवावं लागतं, त्याला बाउंड्री आखून द्यावी लागते. का कुठे राहतो तो, त्याला बाउंड्री आखून द्यावी लागते. पीएमच्या बंगल्यावर राहतो का आणि कोणा. बरं ठीक आहे, आता विनोदाचा भाग जाऊ द्या, पण मी एक सांगत होते की इथे जी भाजपचे जे प्रवक्ते येतात ते कुठल्याही चर्चेमध्ये शरद पवार साहेबांना ओढून आणतात. त्यांचा एवढा राग का आहे तर महाराष्ट्राची जे मी पुन्हा येणारच जे भाजपचं पालुपत चालू होतं ते सगळं हाणून पाडलं ते पवार साहेबांनी, आणि म्हणून ते कुठल्याही कार्यक्रमामध्ये चर्चामध्ये पवार साहेबांना आणतात. विद्याताई, अजूनही ऑक्टोबरचा दुसरा आठवडा पूर्णपणे संपलेला नाहीये. मी चर्चा फक्त तुमच्या कानावर टाकली आहे. आशिष, काहीतरी मुद्द्यावरती चर्चा करूया. हे काय चाललंय? ठीक आहे, पक्षाचं सरकार आल्यापासून तुम्ही हे सगळं तुम्ही हे सगळं म्हणताय. मला 1 मिनिटात पूर्ण करू द्या. तर ते उपाध्यायांना मला उत्तर द्यायचंय की तुम्ही भीमा कोरेगावच्या दंगलीनंतर एकबोटेंना आणि भिडेंना अटक केलं नाही, तिथे दलितांवरती अत्याचार केले, दंगली केल्या, हे सगळं तुम्ही केलं. आणि तुम्ही चांगले जे विचारवंत होते त्या लोकांना, मग त्या सुधा भारद्वाज असतील, वरवरा राव असतील किंवा तेल तुंबडेजी असतील, ह्या सगळ्यांना तुम्ही नाहक जेलमध्ये टाकलं ना. परंतु जे डॉक्टर दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांचे जे हत्यारे समोर दिसत असताना सुद्धा तुमच्या गृह खात्याने टाकलं नाही ना, पण रियाला मात्र तुम्ही टाकलं तिथे. म्हणजे मला हेच म्हणायचंय की ह्या सगळ्याचा निवडणुका, बिहारच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून
त्यांनी फक्त हे सगळं केलेलं आहे. आणि ज्यांच्याकडे गृह खातं होतं 5 वर्ष माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सत्तेमध्ये असताना काय केलेलं ठीक आहे? आहे. मगाशी ते कुठल्या ठीक आहे मला एकच प्रश्न पडतो, नेहमी प्रश्न पडतो, कारण कसं असतं की सिंपथी लाईज विथ द विक्टिम असं म्हटलं जातं. म्हणजे रियाच्या बाबतीत सहानुभूती ठेवणारे अनेक जण आहेत, पण कोणी समोर येत नाही. मी केशवपाध्ये येतोय तुमच्याकडे, मी केशवपाध्ये येतोय ना तुमच्याकडे, तुम्हाला सविस्तर वेळ देतोय. फक्त मला एवढं सांगायचं आहे, कारण रिया चक्रवर्तीचा कधी प्रतिनिधी कधी चर्चेत आला नाही, कारण सगळे जे FIR झाले ते तिच्यावर झाले. म्हणजे CBIचाही तिच्या विरोधात झाला, EDचाही तिच्या विरोधात झाला, NCBचाही तिच्या विरोधात झाला. आपल्यासोबत जयंती आहेत, आमच्या एंटरटेनमेंट करस्पॉन्डंट आहेत. जयंती, बॉलिवूडमध्ये फार कोणी असं पुढं आलं नाही. जेव्हा CBI यामध्ये आलं असं कळल्यावरती, ED यामध्ये आलं असं कळल्यानंतर सगळे लोक बॉलिवूडमधली जे पुढे आले होते ट्विटरवर इकडे तिकडे, ते सगळे बॅकट्रॅक झाले. आणि रिया ही कुठे ना कुठे एकटी पडली असं अनेकांना वाटतं. अशीच भावना बॉलिवूडमध्ये दिसते का? बॉलिवूडमध्ये जसं तुम्ही म्हटलं अगदी करेक्ट आहे की जेव्हा CBI आली तेव्हा कुणीच आपली प्रतिक्रिया दिली नाही. पण जेव्हा या संपूर्ण प्रकरणात NCBची एंट्री झाली आणि ड्रग्ज कनेक्शनमध्ये अनेक अभिनेत्रींची चौकशी वगैरे झाली, त्यावेळेला रिया चक्रवर्तीच्या समर्थनात अनेक जण पुढे आले. आजही जेव्हा तिला जामीन मिळाला त्यावेळेला अनेक कलाकारांनी तिच्यासाठी ट्विट केलं आहे. त्यात फरहान अख्तरचं नाव आहे, शिबानी दांडेकर जी अनेक दिवसांपासून तिला सपोर्ट करते, तापसी पन्नूने एक खूपच एकदम आकर्षित असं ट्विट केलेलं आहे. तिनं आपल्या ट्विटमध्ये असं म्हटलं की जवळपास महिनाभर रिया ही पोलीस कोठडीत होती आणि आता तरी मला वाटतं ज्यांना त्यांचे पर्सनल किंवा प्रोफेशनल अजेंडास पूर्ण करायचे होते त्यांचे ते कदाचित झाले असतील आणि त्यांचा इगोही शांत झाला असेल. पण यापुढे रियाचं काय, तिच्या भविष्याचं काय, असं खूप मोठा प्रश्नचिन्ह तिनं उपस्थित केल्या या संपूर्ण प्रकरणावर आणि रियाच्या बाबतीत केलं. आणि कुठेतरी मलाही असं वाटतं की आता यापुढे तिच्या करिअरचं काय होणार. ती अजूनपर्यंत गुन्हेगार सिद्ध झालेली नाहीये, पण यापुढे काय होणार. कारण मागे काही दिवसांपूर्वी जेव्हा अनेक अभिनेत्रींची चौकशी झाली ड्रग कनेक्शन प्रकरणात, त्याच अभिनेत्रींची उदाहरणं जर आपण घेतली त्यात दीपिका, सारा अली खान, श्रद्धा कपूर यांची नावं होती. त्यांच्या अनेक जाहिरातींमध्ये घट झालेली आहे. त्यांच्या अनेक फिल्म प्रोजेक्ट्सवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत की त्या मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये आता त्या दिसणार की नाही दिसणार. त्यांच्या मानधनावर एक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. आणि रियाच्या बाबतीत आपण पाहिलं तर गेल्या अनेक महिन्यांपासून रिया ही अवहेलना जी आहे ती सहन करते आणि सोशल मीडियावर ज्या पद्धतीनं रिया ट्रोल होतीये. जर ती गुन्हेगार असेल तर ठीक, पण जर ती गुन्हेगार नसेल आणि जर ती निर्दोष असेल तर नक्कीच मला एक प्रश्न हाही विचारायचा जयंती, आणि हा अनेकांच्या मनातला प्रश्न आहे की दीपिका पदुकोण ही हायेस्ट पेड ऍक्ट्रेस आहे बॉलिवूडमधली. तिला ज्या पद्धतीनं चौकशीसाठी बोलावलं गेलं आणि त्यानंतर तिनं प्रतिक्रिया देण्याचं टाळलं, तिने आपल्या बॉडी लँग्वेज मधून म्हणजे देहबोलीतून सुद्धा आपली नाराजी दाखवली नाही. तेव्हा अनेकांना असं वाटलं की अरे भारतामध्ये हे काय की हायेस्ट पेड ऍक्ट्रेस इन बॉलिवूड, तिलाही कायदा सोडत नाहीये किंवा तिच्यावर सुद्धा हे पुढे प्रकरण आलं की ड्रग्स तू घेतेस का, ड्रग पुरवतेस का. यावेळी जी तिची रिॲक्शन आली नाही, तिला सिंपती नाही मिळाली बॉलिवूडमध्ये. खरंय, तिला सिंपती मिळाली नाही. आणि ड्रग्स प्रकरणात ज्या ज्या अभिनेत्रींची नावं आली त्यांच्या समर्थनात विशेष असं कुणी पुढे आलं नाही किंवा कुणीही पुढे काही बोललं नाही. कारण ही एक चौकशी होती आणि चौकशीचा भाग म्हणून या अभिनेत्रींना तिथे जाणं ही गरजेचं होतं. पण तुम्ही पाहिले ह्याचे जे काही त्यानंतरचे जे काही पडसाद आपण पाहिले की या अभिनेत्रींची चौकशी झाल्यानंतर त्यांच्या करिअर अँगलनी, करिअरच्या दृष्टीने म्हणा किंवा जाहिराती विश्वातही दीपिका पदुकोणचे खूप मोठं नाव आहे. तिच्याकडे अनेक जाहिराती आहेत आणि आगामी सिनेमात प्रभास सोबत ती एक सिनेमा करते ज्यात ती कदाचित प्रभासपेक्षाही जास्त मानधन घेणारी अभिनेत्री होती. बाहुबली 1 आणि 2 चा हिरो. एक्झॅक्टली. त्यामुळे आज पुरुष नट आहेत त्यांच्या तोडीसतोड मानधन घेणारी ती अभिनेत्री आहे, सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. त्यामुळे जर ह्या निर्दोष सिद्ध झाल्या तर त्यापुढे काय. ठीक आहे. आणि दीपिका पदुकोण केवळ ऍक्ट्रेस नाहीये तर भारताचा महान बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांची मुलगी आहे, ज्यांनी पहिल्यांदा भारतासाठी ऑल इंडिया बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकली होती. त्यांची ती मुलगी आहे. तिला सुद्धा या प्रकरणामध्ये काही जण नाहकच म्हणतात की
बदनामीला सामोरं जावं लागलं. केशव उपाध्याय, हाच प्रश्न आहे. बघा, तपास सुरू राहील, पण हे जे छोटे छोटे मासे आहेत ज्यांच्यातनं काही हशील नाही असं माजी पोलीस अधिकारी इक्बाल शेख सांगतायत की तुम्ही ड्रग कन्झ्युम केलं तर फारशी शिक्षा नाही आहे. आता इथं तर म्हटलेलं आहे की रिया चक्रवर्ती ड्रग्ज रॅकेटचा भागच नाही आहे किंवा तिचा संबंधच नाही असं कोर्ट म्हणतंय. तर अशा वेळी जेव्हा अशी प्रकरणं पुढे येतात आणि त्यात मग राजकारण येतं आणि त्यातनं मग आरोप प्रत्यारोप होतात, त्यातनं पुढे हशील काय होतं? केशव उपाध्याय. नाही, असं मुळात मला एक प्रश्न समजतच नाही आशिष जाधव. तुम्ही म्हणत की नाहक इतकी मोठी अभिनेत्री, इतक्या मोठ्या वडिलांची मुलगी, त्या वडिलांनी इतकं मोठं काम केलं होतं, म्हणजे तुमची अशी अपेक्षा आहे का आशिष जाधव की कुठल्याही प्रकारची चौकशी करताना मुळात ते किती मोठं त्यांचं पूर्व आहे, किती चांगलं आहे, मग त्याच्यापुढे बाकी सगळे गुन्हे माफ आहेत, अशा प्रकारची मानसिकता, अशा प्रकारचा विचार या तपास करणाऱ्या संस्थांनी घ्यावा? नाही ना, नो बडी इज अबाउट द लॉ, हेच मी सांगतोय की दीपिकाला सुद्धा सोडलं गेलं नाही, पण मग सुशांतनं आत्महत्या केली की हत्या केली याचंच उत्तर नसेल तर काय? खंत तुमच्या आवाजात मला खंत जाणवते ती दीपिका बद्दलची हो, ती खंत कशासाठी आहे? अरे, मूळ ज्या प्रश्नावरती तपास सुरू झाला त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कधी मिळणार आहे? हो, बरोबर. तपास आता आशिष जाधव, तुम्ही सगळ्यांचं शांतपणे ऐकून घेता, फक्त केशव उपाध्यायच्या असं नाही आहे. तुमच्यावर जास्त प्रेम आहे केशव, यू नो बेटर. मला पूर्णच करू देत नाही. तिसरं, अरे पण आशिष जाधव तुम्ही देता भाजपला प्रेम, तुम्ही शांत राहून काय 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 विद्याताई काय म्हणाले? भाजपला काय करता? तुम्ही शांत राहून प्रेम व्यक्त जास्त वेळ देतो असं बघा, असं वाटतंय राष्ट्रवादीला. तुमचं माझं साठवलट आहे असं नाही आहे केशव उपाध्याय, सांगा त्यांना. नाही, अरे तुमचं माझं असं कसं असू शकेल? जगात मला पटणार नाही आशिष जाधव भारतीय जनता पार्टीमध्ये काय असू शकेल असं जगात कुणाला पटणार नाही, सगळे बघणाऱ्यांना माहिती आहे. त्यामुळे ताईंच्या पारोपार काही तुम्ही फार विशेष लक्ष देऊ नका. आणि तुम्ही पण माझ्याकडे लक्ष देऊ नका. ताईंनी जे मुद्दे मांडले ते आश्चर्यजनक आहे. त्यांनी दाभोळकरांचा विषय काढला. अहो, दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर 8-10 महिने काँग्रेसचं सरकार होतं, राष्ट्रवादीचे गृहमंत्री होते, तेव्हा त्यांना काहीच त्यानंतर 5 वर्ष गेलीत की भाजपची, त्याचाच विसर ताईंना पडतो आणि तरी ते चर्चा नाव काढतात ते. तरी त्यानंतर 5 वर्ष होतं ना भाजपचं सरकार, तुमची सत्ता आली तेव्हा. त्याचं तुम्हाला आठवण नाही काढत त्याच्याबद्दल. 10 महिन्यात काही शोधता आलं नाही. पुढच्या 5 वर्षात काय शोधलं ते सांगा. दुःख वाटायला पाहिजे तुम्हाला की आमचं राष्ट्रीय सरकार होतं, 10 महिने तुम्हाला काही शोधता आलं नाही राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांना. तुमच्या बोलण्यात यायला पाहिजे होती, ती तुमच्या बोलण्यात कुठेही येत नाही, कारण मुळात राष्ट्रवादीला ते तपास शोधायचं नव्हतंच. अशा प्रकारची ज्यांनी भीमा कोरेगावची दंगे घडवले, सीबीआयला तर अहो सीबीआयची अवस्था नाही केली ना, हे आपण बघतो. त्यामुळे उलट या ठिकाणी सीबीआय नीट काम करतेय, कुणावरती ही बळजब काय ज्याला मनाला वाटेल तसं करत नाही. आज कोर्टाने सांगितलं, जे आहे ते कोर्टासमोर सादर केलं. कोर्टाच्या पद्धतीने, न्यायालयाच्या पद्धतीने, प्रोफेशनल पद्धतीने सीबीआय जर काम करत असेल तर स्वाभाविक आहे ताईंना त्रास होणार. केशव उपाध्याय ऐका ना. केशव उपाध्याय, आता हा प्रश्न तर मी तुम्हाला विचारणं लागतो. बघा, मुंबई पोलिसांना 60 दिवस दिले गेले, बरोबर? विचारा. मुंबई पोलिसांना 60 दिवस दिले गेले, तोच न्याय जर का सीबीआयला लावला तर आता सीबीआय कडे जेमतेम एक 12-13 दिवस उरलेले आहेत. 15 दिवसानंतर तुम्ही सीबीआयला प्रश्न विचारणार काय झालं सुशांत सिंगचा? बोलू मी? उत्तर देऊ? हो. असं आहे मुळामध्ये. पुन्हा एकदा आशिष जाधव, तुम्ही भारतीय जनता पार्टीवरती अन्याय करता हे पहिल्यांदा सांगतो. सुशांत सिंग प्रकरणामध्ये तपास नीट होत नाही ही भावना सुशांतच्या वडिलांची होती आणि ते सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टाने त्यांच्या विनंतीवरती त्याच्यानंतर तो आदेश सुप्रीम कोर्टाने दिला. त्यामुळे त्या मुंबई पोलिसांना 60 दिवस मिळाले का 50 दिवस मिळाले की 70 दिवस मिळाले, हा संदर्भ भारतीय जनता पार्टीशी जोडणं हे म्हणजे काहीतरी कुठला तरी संदर्भ जोडून. केशव उपाध्याय, आता मी तुम्हाला तुमच्या आमदारांची पत्र दाखवतो, तिने जोडण्यासारखं होईल. तुम्हाला पत्र सगळी पाठवून देतो, कोणी कधी पत्र लिहिली, कोणी कधी ट्विट केलं, कोणी कधी जाहीर वक्तव्य केलं, ही सगळी जंत्री मी तुम्हाला पाठवतो, तुम्ही अभ्यास करा. अगदी तुम्हाला नाही, मला मीच पाठवतो, कारण मीच तुम्हाला ती पाठवली जंत्री, त्यामुळे त्याची चिंता नाही मला. ती जंत्री तेच मी म्हणतो, आपल्या दोघांच्या व्हॉट्सअप चॅट चेक केले पाहिजे. मग बोलतो ना मी तुम्हाला, आता माझं पूर्ण होऊ द्या, माझं पूर्ण होऊ द्या ना. आता तुम्ही माझं पूर्ण होण्याच्या अगोदरच तुम्ही बोलताय आशिष जाधव.
त्यामुळे मुळामध्ये अशा प्रकारे पहिलं म्हणजे सुप्रीम असं आहे की आमदारांनी मागणी जरूर केली, पण शेवटी जोपर्यंत सुप्रीम कोर्ट त्याच्यावरती निकाल देत नाही तोपर्यंत त्या मागण्यांना काही महत्व नव्हतं. सुप्रीम कोर्टासमोर सगळ्या गोष्टी समोर आल्या आणि मग सुप्रीम कोर्टाने सीबीआय कडे देण्याचा निर्णय घेतला. याचं भान आपल्याला असलं पाहिजे, हे लक्षात ठेवलं पाहिजे पहिल्यांदा. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं त्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. नंबर 2, भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी मागणी केली का? होय केली. आणि त्यात सातत्याने म्हटलं की सुशांत सिंगच्या वडिलांची ही भावना आहे. शेवटी कुणीही या देशामध्ये अशा प्रकारे भावना व्यक्त करत असेल तर त्याची दखल घेणे राजकीय पक्ष हे आवश्यक आहे. त्यात चुकीचं काही कारण आणि विद्याताई चव्हाणांना तर बोलण्याचा अधिकारच नाही. मुद्दा याचा अर्थ असा आहे की पार्थ पवारांनीच पहिली मागणी केली होती सीबीआय चौकशीची. एक्झॅक्टली मी तुम्हाला तेच सांगतोय. एक्झॅक्टली आम्ही तेच म्हणतोय. अतुल लोंढे काँग्रेस काय करत होतं? अतुल लोंढे काँग्रेस, राष्ट्रवादी बोलू शकत नाही सीबीआयच्या मागणीवर, कारण पार्थ पवारांनीच पहिल्यांदा केली होती. काँग्रेस नाही कसं आहे केशव कसं आहे, केशवचं आज सगळं स्लिप ऑफ टंग होत आहे. पहिलं स्लिप ऑफ टंग त्याचं कुठे झालं की त्यांनी म्हटलं की ते फडतूस भाजप. त्यांना आज खूप आनंद झालेला आहे. तुम्हाला माहिती आहे का, आज त्यांनी कोरोनाची टेस्ट केली ते निगेटिव्ह आले आहेत, त्यांना आनंद झालाय. माझा अभ्यास नाही अतुल लोंढे, रियाज चक्रवर्ती तुमच्यासाठी अभ्यासाचा विषय माझ्यासाठी दुसरा रंजन चौधरीला वाटत असेल त्याच्याबद्दल असता. माझा विषय नाही रियाज चक्रवर्ती. तुमच्या आणि त्यांच्यामधलं जे रिया आणि सुशांतचं प्रेम आहे तेही महाराष्ट्राने आज पाहिलं. केशव आणि आशिष मधलं रिया आणि सुशांतचं प्रेम आहे तेही पाहिलं. पण मग हाथरसच्या विक्टीमच्या आई वडिलांना असं वाटतं की सुप्रीम कोर्टच्या रिटायर्ड जजच्या मार्फत चौकशी केली पाहिजे. तिथे हे सगळे लोक गप्प बसतात. ही चौकशी कंगनाला पाहिली असती. यांनी नक्की सगळे सुप्रीम कोर्टाला जे जे ठरवेल प्रश्न मिटला. त्यामुळे केशव सेल्फ गोल केलेले आहे या संदर्भामध्ये. मी सांगितलं वाईट आहे. ठीक आहे विद्या चव्हाण बोला, विद्याताई बोला. कारण की यांना माहिती आहे काँग्रेसच सांभाळू शकतो. काँग्रेस कुणालाच आपली अडचण होईल, ही यांची अडचण आहे. हे इंटरनॅशनल कॉन्स्पिरसी असं ठीक आहे. उद्या गुरुवारी उत्तर प्रदेश सरकार 500 प्रतिज्ञापत्र सादर करतंय. अत्याचार झाले त्याच्याबद्दल ताई कधी बोलणार तुम्ही? ताई निषेधाचा शब्द तरी काढा सरकारच्या बद्दल. अनिल देशमुखांबद्दल प्रश्न तरी विचारा ताई. एका पारधी महिलेवरती अत्याचार होतात आणि आरोपी फरार. ठीक आहे रिया चक्रवर्ती संदर्भात चर्चा सुरू आहे. शेवटी मेघा चुकीच्याकडे जातोय. मेघा पुढे काय? रियाला जामीन झालाय. शौविक चक्रवर्ती तिचा भाऊ हा अजूनही जेलमध्ये आहे. या प्रकरणात पुढे काय? या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण बघितलं तर गेले 2 महिने हा सगळा तपास सुरू होता. देशातल्या सर्वोच्च संस्था सीबीआय आहे, ईडी आहे, एनसीबी आहे, सगळ्यांनी तपास केला. मात्र प्रत्यक्षात हाती काय लागलं हा एक मोठा प्रश्न आहे. आजही पुरावा सादर करू शकलेला आहे एनसीबी आणि रियाला जामीन मिळालेला आहे. शौविक चक्रवर्ती आतमध्ये आहे, त्यालाही काही दिवसांनी जामीन मिळण्याची शक्यता आहे. अखेर सुशांत सिंग राजपूतची हत्या नाहीये हे जर एनसीबी एम्सच्या पॅनलनं म्हटलेलं असलं तरी आत्महत्या झालेली आहे आणि त्याला कुणी प्रवृत्त केलेला आहे याचा तपास मात्र कुठल्याही संस्थेला अद्यापर्यंत करण्यात आलेला नाही. 14 जूनला त्याचं निधन झालं होतं. त्यानंतर जवळपास 1-1.5 महिन्यानंतर सीबीआय आलं, ईडी आलं, एनसीबी आलं. मात्र प्रत्यक्षामध्ये जो मूळ प्रश्न होता सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या केलेली आहे ती कुणामुळे केली, का केली याचा तपास एकाही संस्थेला अद्याप. माझा वेळ संपलेला आहे. पण इक्बाल शेख मला तुम्हाला एक साधा प्रश्न विचारायचा आहे पुन्हा. जर का कोणी ड्रग्ज कन्झ्युम केलं म्हणजे मध्ये ज्या 4 अभिनेत्री चौकशीसाठी आल्या होत्या त्यांनी ड्रग्ज कोणाला दिलं असेल, त्यांनी ड्रग्ज कन्झ्युम केलं असेल, रियानं कोणाला पुरवलं असेल तर शिक्षा नेमकी कशी आहे? जी एक कन्झम्पशनला जी शिक्षा जी आहे फार कमी शिक्षा आहे. आपल्याला सांगतो की अनेक केसेस जे NDPS कोर्टाच्याकडे जातात आणि तिथे जेव्हा आरोपी प्लीड गिल्टी करतो तर त्याला जी शिक्षा आहे 1 दिवसाची किंवा जे 10 दिवस 8 दिवस 15 दिवस जेवढी कस्टडी ठेवली तेवढी शिक्षा असते. आता रियानं समजा ड्रग्ज घेतला असेल आणि तिने 28 दिवस तुरुंगवास भोगलेला आहे तर मग तिची शिक्षा पूर्ण झाली?
नाही, पण ती कन्व्हिक्टच नाही ना, कन्व्हिक्ट अच्छा, कन्व्हिक्टेडच नाही. कारण अच्छा, तिच्या विरुद्ध जे ओके. कोर्टाने- म्हणजे ती दोषीच नाहीये. ओके, हा पुढे. जी हा तेवढा पुरावा सिद्ध तिच्या विरुद्ध तेवढा पुरावा NCBने दिला पाहिजे. कोर्ट म्हणतो की ते कन्झम्पशनचा तिच्याकडून काही रिकव्हरी नाही आहे आणि ज्यांनी जे हे पुरवलं तो ज्याला पुरवलं सुशांत सिंग राजपूत तो ड्रग घेत होता, तो त्याचा मृत्यू झालेला आहे आणि ह्यांनी ना फायनान्सिंग केली ना हार्बरिंग केली. तर मग आता फक्त राहतो प्रश्न अबेटमेंट ऑफ कन्झम्पशन, म्हणजे आणखी तो त्याच्यापेक्षा आणखी तो डायल्यूट होतो ऑफेन्स, आणखी मायनर ऑफेन्स होतो तो कन्झम्पशनपेक्षा पण, कारण ते स्वतः घेते म्हणून त्यांनी सांगितलेलं नाहीये. इक्बाल शेख, मला एक आणखी महत्त्वाचा प्रश्न सुचला. तिच्या विरुद्ध होता. जर का उद्या रियाला असं ते वाटलं interact की केलेलं या आहे. प्रकरणामध्ये तिला नाहक त्रास दिला गेला, तिला नाहक गोवण्यात आलाय, तिचा नाहक मनस्ताप झाला, तर ती स्वतःच्या हक्कासाठी काही काउंटर केस नोंदवू शकते कुणाच्या विरोधात? हो, जेव्हा डिस्चार्ज मिळेल किंवा ऑनरेबल ॲक्विटल मिळेल आणि ह्याच्यात मोटिवेटेड सगळं आहे असं ते सिद्ध करू शकेल, तर शी मे फाईल अ सूट. ओके, याच्यासाठी म्हणजे ती सुद्धा तक्रार नोंदवू शकते, गुन्हा नोंदवू शकते. हो, ठीक आहे, ठीक आहे. अजूनही तपास सुरू आहे, कुठलाही निष्कर्षाप्रत आलेला नाहीये. पण रिया चक्रवर्ती जी हाय प्रोफाईल आरोपी म्हणून तिच्याकडे बघितलं गेलं, कारण तिच्यावरच CBIचा असेल, EDचा असेल, NCBचा असेल, पहिल्यांदा FIR दाखल झाले. तिला 28 दिवसांच्या कोठडीनंतर अखेर जामीन मंजूर झालेला आहे. तिने रोज जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हजेरी द्यायची आहे. तिचा पासपोर्ट हा जमा झालेला आहे. तिला मुंबई सोडून जायचं असेल तर पोलिसांची आधी परवानगी घ्यावी लागेल. देश तिला सोडता येत नाही. प्रश्न असा आहे, तिनं काय केलं हे अजून बाहेर आलेलं नाही. ते एस्तोवर ही चर्चा कदाचित अशी सुरू राहील. पण आज मात्र इथेच थांबूया. सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.